आज लग्न सोहळे इथं भूमला एक आहे, धाराशिव जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्यात वांगीला आहे आणि भूम तालुक्यात बैठक पण आहे मराठा समाजाची. त्यांनी बैठक पण लावली. स्टार्ट बरं आता समाजाला एकच सांगणं आहे की आपल्याला जरा सरकारनं चाललेला अन्याय आणि दडपशाही जरा एक आणखीन 4-5 दिवस बघूयात. जास्तीत जास्त 8-9 तारखेपर्यंत बघू किती दडपशाही करतात आणि किती थांबतात. मराठा समाज शांततेनं बघतो आणि दडपशाही तर एवढी चालली ना, एक जरा या 3-4 दिवसात लक्षात यायला लागलं. अगोदर खोटे गुन्हे दाखल केले या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून, खोटे गुन्हे दाखल केले रास्ता रोको करणाऱ्या पोरांवरती. आता तर नवीनच कानं फुकलेत त्यांनी, SP-चे, PSIचे, पोलीस बांधवांचे, गृहमंत्र्यांनी. कारण गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे एक जबाबदारीचं पद आहे. पण ते पूर्वी ग्रामीण भागात होतं बघा, एखादा मुलगा जन्माला की आत्या कानं फुकायची त्याची, तसे आत्याच्या भूमिकेत आलेत सध्या. नुसते कानं फुकी देत, त्यांच्या पोटाचे नळसुद्धा फुगल्याहून दिसतात मला मराठ्यांच्या द्वेषानं. इतका द्वेष ठासून भरलेला आहे त्यांच्यात. कारण कालपासून बोर्ड काढायचे सांगितले. चलो मुंबईचे बोर्ड नाहीत का, ते बोर्ड काढायचे सांगितले पोलिसांना आणि ते पोलिस स्वतःहून काढतात. त्यांना गावकऱ्यांनी विचारलं, तुम्ही असं का करताय आणि आमचे जे सहकारी आहेत त्यांना बी का उचलताय, राज्यातले बी कार्यकर्त्यांना उचलायचं कारण काय? ते म्हणतात वरिष्ठाचे आदेश आहेत. मग वरिष्ठाचे हे आदेश नाहीत का गृहमंत्र्यांचे, की छगन भुजबळने त्यावेळेस कोयत्याची भाषा केली होती, त्याच्यासाठी बी CIT लावावा, ती CID लावावा होता. त्यांच्याही कार्यकर्त्याने बोर्ड फाडले होते. त्यावेळेस आम्ही बोर्ड लावले गावागावात, म्हणून त्या छगन भुजबळने सांगितलं तो गुन्हे दाखल करा यांच्यावर. गुन्हे दाखल झाले होते. मग आता बोर्ड काढलेत पोलिसांनी, त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार की नाही गृहमंत्र्याकडून? काय कारणाने काढलेत ते बोर्ड? काय आहे त्याच्यावर असं काही लिहिलं आहे का एकमेकाला गोळ्या घालण्यात याव्यात? काय अडचण काय? मीच मराठा बांधवांना सांगतो, आता एक 8-9 तारखेपर्यंत शांततेनं बघा. आपल्याला एक सगळ्याकडे बारीक नजर ठेवायची, गृहमंत्र्यांकडं पण आणि सगळ्यांकडेच. कोणचा आमदार मंत्री मराठ्यांचा बोलतोय, काय करतोय आपण. मला असं वाटतं आता मराठ्यांनी सध्या स्टँड घेतलेलाच, एक हॅशटॅगच सुरू केला आहे मराठ्यांनी. याचबरोबर मला एक असं वाटतंय की मराठ्यांनी गावागावात, तालुका लेवलवर मराठ्यांचे महाराष्ट्रभर ग्रुप बनवायचे मराठ्यांचे. याचबरोबर आपण आपल्या घराला हे बोर्ड काढून न्यायलेत ना, आपले बोर्ड लावायचे नाही आपण. आता आपल्या घराला आपण सगळ्यांनी पॉम्पलेट चिटकायचे. एक पॉम्पलेट छापून आणायचे झेरॉक्ससारखं, मी मतदार, त्याच्यावरती लिहायचं 1 मराठा लाख मराठा किंवा 1 मराठा कोटी मराठा लिहायचं आणि त्याच्या खाली लिहायचं कोणत्याच पुढारीने माझ्या दारात यायचं नाही. आता घराचं फाडशीन का? घराचं फाडशीन का? सगळ्यांनी मोटरसायकलला सुद्धा ते लावायचं. उद्यापासून ते मोहीमच राज्यभर हातात धरायची सगळ्या मराठ्यांनी. आपण आपल्या गाड्यावर, आपण आपल्या घरावर हे लावून टाकायचं, हे काय पुढारीने माझ्या दारात यायचं नाही. आणि ज्यावेळेस आपल्या दारांना आणि भितडीलींचे पॉम्पलेट चिटकत ना, त्या टायमाला ज्यांनी बोर्ड काढले ना त्या पोलिसाला फोन करायचे आणि त्याला सांगायचं गुन्हा दाखल कर. आमच्या दाराला भीतीला यांचे पॉम्पलेट लावायचं कारण काय निवडणुकीचे? आमच्या दारापुढं कुठेतरी बोर्ड बी लागते ना त्यांचे, पण मग त्यांना आता खेळायचंच ना, तर खेळू द्या. आता माझं मराठा समाजाला आज एक महत्त्वाचं आव्हानसुद्धा आहे. ही शेवटचा डाव आहे त्यांचा. आता सगळे डाव आपण त्यांचे आणि षडयंत्र उधळून लावलेले. मराठा बांधवांना विशेष करून सांगतो, सगळे उधळून लावले. आता ही आखरी डाव आहे त्यांचा. आणि हे डाव असा आहे, म्हणजे हे तिसरा मुद्दा सांगतो मराठा समाजाला. आखरी डाव असा आहे की आता हे खचले पाहिजेत मराठे, यांच्यावर विनाकारण गुन्हे दाखल करा, पोराला उचलून न्या, परेशान झाले पाहिजेत. असं करा. मराठ्यांनो, आपले लेकर आपल्याला मोठे करायचे, यांना ह्यो बी डाव यशस्वी होऊ द्यायचा. किती गुन्हे दाखल झाले तरी सहन करा, कारण आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे. आणि ते गुन्हे याच्यासाठी करतात आपल्यावरती, आपले लेकरं मोठे नाही झाले पाहिजे म्हणून करतात. जर आपण त्यांच्या गुन्ह्याला खोट्या भेलोत तर त्यांचा डाव साधला. मग त्यांचं म्हणणं आहे मराठ्याचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे, त्यासाठी ते गुन्हे दाखल करतात. आता आपल्या पोरांना न्याय मिळावा म्हणून झाले तरी हरकत नाही. माझ्यावर SIT झाली, CID झाली, SIT नेमली, तरी मी भेट नाही. माझ्यावर सुद्धा 10-15 गुन्हे दाखल केले, मी भेट नाही. आता हटायचं नाही OBCतून आरक्षण घेतल्याशिवाय. हे शेवटचा डाव, याच्या पुढं डावच नाही त्यांच्याकडं आपल्यावर टाकायला. एकही डाव नाही. ही शेवटचा डाव आहे, गुतवीने. आणि याला जर आपण आता मागाने सरकवलं, अशी एकजूट दाखवली,
तर यांचा ही डाव संपला. याचबरोबर आणखीन सांगतो, इथून पुढं जर आता पोरांना नेलं विनाकारण तर सगळ्या गावकऱ्यांनी त्या पोलीस स्टेशनला जाऊन जॉब विचारायला सुरुवात करा. शांततेत बसा, कोणालाच काही आयला मायला सुद्धा नाही म्हणायचं, शांत बसायचं. काय कारण आहे तुम्ही आमचे पोरं न्यायचे? कारण आपले चूक नसताना जर आपल्यावर अन्याय होणार असला तर आपण अन्याय सहन करणारी आपली जास्त चूक होईल. मग त्यामुळं अन्याय होत असेल तर आपण तो सहन करायचा नाही. कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्ट ठरवलं आहे आता की याला जेरीस आणायचं आणि याला 10% स्वीकारायला लावायचं, नसता याला गुंतवायचं. ही त्यांचा पण आहे. मी काय 10% स्वीकारत नाही, कारण ते काय टिकत नाही, अजिबात टिकत नाही. ते काही कामाचं पण नाही. कारण ते जर ओबीसी आरक्षणात घेतलं टिकतंय, नसतं ते टिकत नाही. आता भरत्या आल्यात, पोलीस भरती आणि शिक्षण भरती, लगेच याचिका काल दाखल झाली. त्याच्यावरती सुद्धा मराठा बांधवांना माहीत असावं म्हणून सांगतो, काल लगेच भरती झाली आणि त्याच्यावरती याचिका झाली की ती भरती जर केली तर आम्ही ते उडून लावणार. मग पुन्हा त्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं होणार. तुम्हाला आता ही 6वा डाव सांगतोय. आता ही 5वा सांगितला, आता 6वा डाव सांगतो. देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसरा एक असा डाव रचला आहे, तसा दिसतोय अंदाज, की त्यांच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडून आणण्याच्या तयारीत. म्हणूनच मी बाहेर पडलो. कोणचा कार्यकर्ता येतो नाही त्यांचा हल्ला करायला भाजपाचे, ते बघतो. कारण हे जर खोटं असेल तर ह्यो प्रयोग त्यांना बहुतेक संभाजीनगरलाच करायचा होता. महिलाच्या आडून लपून इकडं आम्हाला सांगायचे छत्रपतींचे विचार तुम्ही घेऊन चालताय, महिलांचा आदर केला पाहिजे, आणि इकडं महिला पाठवता. मग काय करायचं तर याच्यावरती हल्ला घडून आणा एखादा भाजप कार्यकर्त्याकडून. चाललोय मी आजपासून बाहेर. तुमचे कार्यकर्ते कुठं अडवायचं सांगितलं ना तुम्ही, त्यांना हल्ला करायचा सांगितलं ना माझ्यावरती, बघतो मी पण. कारण इतक्या खालच्या दर्जाला जाणं गृहमंत्र्याचं चांगलं नाही. ते बी 10% स्वीकारायला लावायसाठी. मी 10% स्वीकारितच नसतो ना, हल्ल्यानं फल्ल्याला तर मी भेटच नाही. हां, हे 10% स्वीकारत नाही म्हणजे नाही. कारण याच्यात हे फक्त राज्यात आहे, आणि आम्ही मागतोय ते कुणबीचं आमचं राज्यात आणि देशात आहे. सगळ्या पोरांचं कल्याण होणार आहे. तुम्हाला सुट्टी नाही साहेब, तुम्ही गलत माणसाच्या नादी लागलात. तुम्हाला लई वेळेस सांगितलं मी, तुम्ही गलत माणसाच्या नादी लागलात. तुम्हाला हे शोभतसुद्धा नाही असल्या गोष्टी. पण ठीक आहे, सत्ता आहे, सत्तेचा दुरुपयोग तुम्हाला करायचा, आणि याच मराठ्यांनी दिलेली. बघूयात तुमचे आमदार पण किती दिवस विरोध करतात. कोणत्या भाजपा कार्यकर्त्याकडून तुम्ही हल्ले घडून आणणार आहेत. निघालो ना मी आता दौऱ्यावरती. बघूयात आता तुमचे पोलीस बांधव त्या दिवसासारखंच त्यांना संरक्षण देतात का, ते बी त्यांना साथ देऊ लागतात तुमचं ऐकून. झालं थोडे दिवस आहे तुमचं हे. लक्षात ठेवा, मराठ्यांनी खचू नका आता. ही शेवटची फाईट आहे आता. कारण हे सरकारचं सुद्धा शेवटचं असर आहे, गुन्हे दाखल करणं आणि मराठा खचतोय का बघणं. एकानेही खचू नका, नसतं आपल्या पोरांचं वाटलं होईल. मी मान बी कापल्यानं हटत नाही. तिला मला कुठं साडायचं तर सोडू द्या, माझी तयारी. आणि मी का बाहेर आलो आज हे सांगतो. आता मला हे सांगायचं नव्हतं, पण मी हॉस्पिटलमधून बाहेर का आलो ते आज सांगतो. अशी माहिती मिळाली होती मला, SITचे चौकशीवाले येणार आहे. म्हणजे मी सुट्टी घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी. वेळ पडली, कुणाला नाव लागलं तर नाव बी देईल. त्यांना वरून पाहिजे असलं वरच्या आलं तर, कारण त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर गरजेचं आहे. मग रूल असा आहे, एखादा माणूस जर आजारी असला तर त्याची चौकशी नाही करता येत. किंवा एखाद्या माणसानं, उदाहरण म्हणून सांगतो, एखाद्यावर गुन्हा दाखल झाला आहे, केसेस झाल्या, आणि त्याला जर अटक करायचं असलं तर ते नाटक करतं. मग पोट दुखा लागलं, BP वाढला, त्याला शुगर, आणि ते दवाखान्यात ॲडमिट होतं. दवाखान्यात ॲडमिट असल्यावर त्याला चौकशी करता येत नाही, कारण जीव अगोदर महत्त्वाचा आहे, चौकशी नाही. जीवच गेला तर चौकशी होणार कशी? त्यामुळे अगोदर त्याचा जीव वाचवा आणि नंतर चौकशी करा, असे रूल असते. मग लोक पळून जातात हॉस्पिटलला. मी हॉस्पिटल सोडूनच इथं आलो. म्हणलं यांना चौकशीला कशाला अडचणी येतात. मी 2 दिवशी वाट बघितली, आत्ता येते मग येते. मला कळालं होतं की ते येणार आहे. खरं माझं सुट्टी घ्यायचं ते कारण आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, मी सगळ्या बाजूने खेटायला तयार आहे, पळून जाणारा नाही आहे मी. तुम्ही करताय हे गलत करताय, खूप गलत करताय. तुम्ही दुरुपयोग करायला लागले आणि मराठ्यांविषयी इतका द्वेष पसरायला लागला तुम्ही. याचा फटका इतका बसणार आहे. बोर्ड काढायला लावणे तुमची काम आहे का गृहमंत्र्याचं? जुने 4-4 महिन्याचे गुन्हे कुठं काही केलेले ते पोरं आता रात्री उचलायला लागलात तुम्ही. महाराष्ट्रातले सहानुभूती नाही, हे खचायला नाही लागले लोक. मराठ्यांचे लोक उलट पेटायला लागले. आमचे पोरं उचलायला लागले. तुम्हाला वाटत असं दबले ना, आंदोलनापासून लांब जातात, लांब नाही चालले, ते जास्त पेटून उठलेत. ते आमचे पोरं तुम्ही मध्ये टाकालात ना, तर मग आता येव केस झाली ती केस झाली, लोक जास्त पेटायला लागले. तुम्ही आणखीन तरी भानावर या आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीचा मार्ग लवकर काढा. याच्यातच तुमचं हित.
पाटील, दरवेळी तुमच्या आंदोलनामागं कोणीतरी आहे असं बोलण्याचा भासवण्याचा प्रयत्न केला जातो. तुमच्या आडून तुतारी वाजते. आपले केंद्रीय मंत्री देखील तसे म्हटले होते की तुमच्या मागे तुतारीचा आवाज येते, तुमचे बोलवते धनी कोण आहेत हे पाहिलं पाहिजे असं म्हणतात. आमच्या मागून तुतारीचं तर तुमच्या पुढून वाजा मग. काल तर गेलते मग पुढून तुतारी वाजायला काय गेलते? हां, मराठ्याला येड्यात काढता का? एका ताटात खाता आणि इकडं आम्हाला सांगा. फडणवीस साहेब काय म्हणले साहेब त्या दिवशी TV 9ला त्यांची ती ही होती, बाईट होती. ते म्हणले उभ्या जिंदगीत शरद पवार साहेबाला आंतरवालीत बोल येतो. उभ्या जिंदगीत कुठंच बोलले नसते देशात, इतके आंतरवालीत बोलले. आणि त्यांना ह्या रस्त्याने जायचं, ह्या रस्त्याने पळून जावं लागलं. हे देवेंद्र फडणवीस साहेबाचं स्टेटमेंट आहे. कसं काय म्हणता मग आमच्या मागं तू तरी? हां, इकडून तुम्ही म्हणता ते उद्धव ठाकरे साहेब आणि ते दोघं, आणि इकडून तुम्हीच म्हणता असे हाल झाले. काय बोलता राव? काय स्टेटमेंट आहेत तुमचे? तुमचंच तुम्हाला कळा ना तुम्ही काय बोलताय ते. इथले मंत्री होते तो काय म्हणतो? हां, इथले मंत्री होते बोलणारे. खासदार रावसाहेब दानवे. नाही ते देवेंद्र फडणवीस साहेब बोलले TV 9वर. यांचं बोलायचं द्या सोडून. ते स्वतः बोलले, ते जबाबदार आहेत. भाजपा चालवते सध्या राज्यातलं. स्वतःकडं जबाबदार पदे आणि चिल्लर कामं करायला लागलेत. ते आत्या पहिल्या फुकीच होत्या कानं. आत्याची भूमिका घेतली त्यांनी आता. कानं फुकायची, पोराच्या कानं नाही नाव ठेवत असतात. 5व्या दिवशी आत्या कानं फुकी ती आणि त्या पोराचं नाव ठेवती. ते लागले पोलिसाचे कानं फुकायला, गृहमंत्री असून. आणि यांच्या पोटातले नळंसुद्धा सुजलेत. तसं दिसायला लागले की मराठ्याचा द्वेष करून एवढा द्वेष नसायला पाहिजे ना. कशाला पोलिसांच्या कानं फुकून? बोर्ड, ते डिजिटल बोर्ड उद्या आमच्या दारात लावल्यावर तुमचे नाही का लागणार आता प्रचाराचे, कशाचे जाहीर सभाचे? आमचे चलो मुंबई बोर्ड ते काढताय तुम्ही. तुमच्या एखाद्या जिल्ह्यात सभा असल्यावर नाही त्या जिल्ह्याचं नाव टाकून असायचं, चलो जालना, चलो बीड, चलो संभाजीनगर, चलो पुणे, असं नाही असायचं तुमच्या. मग त्या कुठं लावणार आहेत? तुम्ही आमच्या दारात लावणार आहेत ना. लावा बरं आमच्या दाराने पॉम्पलेट तुम्ही मग भितडीला. याचा अर्थ काय नाही द्यायला लागले. तर लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत, तयारी चालू आहे, कुठे उमेदवार घोषित होत आहेत. जरांगे पाटलांची राजकीय भूमिका काय असणार आहे लोकसभेच्या निवडणुकीत? आपला मार्गच नाही तो. आपण त्याच्यावर ठाम आहेत. आपला मार्ग आहे मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून देणे. मग तुमचं राजकारण तिकडे जोडू द्या. तुम्ही आणखीन तरी शहाणे व्हा, हे खूप पांगायचा अंदाजा आहे. हां, नुसत्या एकट्या बीड जिल्ह्यात 3400 काय फॉर्म झाले. मला रात्री अशी अधिकृत माहिती दिली. नुसत्या बीड जिल्ह्यात 3400 खासदारकीचे फॉर्म भरणार आहे. कुठं डांबरे रात्री येता का मग आता बॅलेट पेपर? हां, आता नाही का तुम्हाला शाळात बसन का ते? आता एखाद्या केंद्र तर एखाद्या 3 केंद्र असतील एखाद्या गावाला. वस्तीवर एक, दुसऱ्या वस्तीवर एक, आणि एक गावात आहेत का शाळा? आता नाही का आमच्याच वावरात टाकायला लावणार आम्ही उचल म्हणल्यावर. हां, आमच्या तर बोर्ड उचल म्हणतो आम्ही. उचल म्हणल्यावर तिथून बांधून फिरून द्यायचं माझं उचल इथून. आता जमन का? भरतान का इतक्या फॉर्म आता तुम्ही? हां, आत्ता 34 झालेत म्हणलं, आणखी लय लांब राहिली नाही का? एका याच्यातून 50-50 हजार फॉर्म व्हायचे. कुठं निवडणूक घेतो मग टाक गोदावरी बॅलेट पेपर. आता अजय बारसकर महाराज असे म्हणाले की सगळे सोयरेचं श्रेय मनोज जरांगे यांचंच आहे. त्यांनी सरकारचा तो ड्राफ्ट तयार केला, कायदेशीर प्रक्रिया समजून त्यांनी सगळे सोयरेचा ड्राफ्ट स्वीकारला. चला पुढं. सगळे मला असं म्हणायचं की आता पुढची मोहीम हीच असणार आहे की संविधानात्मकरित्या उमेदवार उभं करू, हे आपण करू. तुमचा त्याला पाठिंबा आहे का? असं लोक करत असतील तर त्याच्यावर तुमचं काय? माझा राजकीय अजेंडा नाही. मी फक्त उदाहरण सांगितलं आहे. माझा ती समाजाचा निर्णय. समाज माझा मालक आहे, मी समाजाचा नाही. मी समाजाचा मुलगा म्हणून काम करतो. मी समाजाचा मालक नाही आणि प्रामाणिकपणे करणार आहे. ती समाजानं निर्णय घेतला आहे. परंतु ते रात्रीच्या याच्यावर माझ्या लक्षात आलं, एक गाव असं आहे की त्या गावात जणून 24 लाख रुपये जमा झाले, हजार रुपये जमा केले लोकांनी, आणि तेवढ्याचे डिवाईड करायचे म्हणले, आणि आपल्या गावातून किती उमेदवार उभा राहतात बघा. अरे काय खेळ व्हायला लागला आता त्याच्यावर केस करणार आहेत का काय? मग गृहमंत्री साहेब फॉर्म भरू नका म्हणून बैठकावर तर सुरू केलं, बैठकाला जाऊ नका. काय सांगता गृहमंत्री साहेब? भाषाने तुमच्या बीडच्या SP-नं आदेश दिले जणून नेकनूरला का कुठं बैठक आहे बीडच्या, तिथल्या त्या PIनी गावोगावी जाऊन सांगितलं बैठकाला जाऊ नका, गुन्हे दाखल करून. ही कोणती पद्धती तुमची? तुम्हाला वातावरण बिघडायचं आहे का? मग शेवटी तुम्हाला त्या थरावर यायचंच का गृहमंत्र्याला? मग लोक किती दिवस हे अन्याय दडपशाही सहन करणार आहेत? थोडे दिवस बघतील. तुम्ही गावात जाऊन सांगणार बैठकीत जाऊ नका, म्हणजे आम्हाला लोकशाहीत अधिकारच नाही काय आता? हे नेकनूरचं उदाहरण सांगतोय नाव असं. पाटील, असं झालं तर EVMचा उपयोग होणार नाही त्याच्यामध्ये. दुसरं असं की ही संविधानिक निवडणुकाची प्रक्रिया आहे.
त्याच्या लोकशाहीत आपला देश असल्यामुळे अशा पद्धतीनं जर फॉर्म भरणं होत असेल तर यावर तुमचं व्यक्तिगत काय मत आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं. नाही, मग राजकीय अजेंडा नाही दादा माझा, परंतु अधिकार प्रत्येकाला आहे, कुणीही भरू शकतो. त्याला काय शिकल्याची आट नाही. पहिलीवाला टाकीतोय का डायरेक्ट नोकरीवालाच पाहिजे, रानात आऊत हाणणार सुद्धा टाकू शकतो. त्याला काय खासदार वाटत नाही का, त्याला काय मंत्री व्हावं वाटत नाही का, त्याला काय आमदार व्हावं वाटत नाही का, काय हां का धोतारावचं जमत नाही का, पॅन्टीवलीच लागते सगळे, असं काय नाही. साडी घातलेली आहे बी जमती, कारण तिथं लोकशाहीचा अधिकार आहे ना. का केस करणार आहेत आता उभा राहू नको म्हणून, आणि घरातून एक राहिल्यावर तुम्ही काय करणार आहे. तेवढी ऐपत असेल लोकांकडं, नाही तर काढतील कर्ज उचली घेऊ पोरांच्या न्यायासाठी, काही करतील, जातील ते. घरागणीशी एक भरल्यावर तर एका जिल्ह्यातच 70,000 फॉर्म व्हायला लागले. मग ईव्हीएममुळे लवकर निकाल लागत होता, आता ह्याचा तर बरंच उशीर आहे. आता फॉर्म तर भरावं लागते ना आधी त्यांना, ते नंतरचा इशारा राहिला. आधी फॉर्म भरावं लागते, तेवढं लिहून घ्यावं लागेल, तेवढं तपासावं लागेल. तितक्या दिवसाचे आधी फॉर्म भरणंच झाले पाहिजे. परत इतकी संख्या म्हणल्यावर चिन्ह द्यावं लागते, त्यांना नाही भेटले तर कांदा बटाटू टमाटू काहीतरी गोटे गाठे सापडून तर आणावं लागते ना चिन्ह. आता काहीतरी द्यावा तर लागेल ना, तर चिन्ह तर पाहिजेत नाहीत की. 1-1 लाख चिन्ह आणायच्या म्हणल्यावर ते फेसकुटच पडायचं काम आहे ना आता. आणि ते काय साधी गोष्ट आहे का आता. आणि एखाद्या म्हातारा माणूस आमचं जर सकाळी उभं राहिलं लाईनला, तर त्याचं तिथून मतदान होऊन येऊस तर ते अर्धा किलोमीटर तरी लांबा लागला आता. आणि ते बाबा जर बघत तिकडे गेले आणि त्याला त्याच्या नाताचं चिन्हच नाही सापडत, त्याचं मतदान होसर हालता येईल का तिथून मग. आणि ते एकट्याने तिसरा पार केल्यावर बाकीच्या केव्हा मतदान करायचं. म्हणजे चिन्हाला हेच नाही राहणार, म्हणजे चिन्ह तरी कुठे आता चिन्ह तर सापडा. त्याने जरी सांगितलं आज याला दादा मी निवडणुकीला उभा राहिलो बा, मग टंबुटून बटुटू चिन्ह आहे बघ बाबा, याच्यात मेवाला बाबाला दिसणार. त्याला आता सुरुवात केल्यावर त्याने ह्याकडे बसून त्याकडे बस, दुसरा माणूस संघ नेऊन जमत नाही त्याच्यात. एकटाच जाणार बाबाला तिथोर दुसरं नाही दिसल्यावर बाबा परत माघारी राहिलो. अर्धा किलोमीटर जाऊन परत माघारी यायचं म्हणल्यावर सोपं आहे का आता. तर 3 बाबा एकट्यालाच वाजणार आहेत. सकाळी जर बाबा 7ला भिडले मतदान करायला, त्यांना जर चिन्हच नाही सापडत, बाबा 3 वाजता बाहेर आल्यावर बाकीच्या काय करायचं. तर मतदान तर करून द्यावं लागणार, ते नियम आहे ना. आणि सगळ्यांना मतदान नाही करून दिल्याशिवाय निवडणूक थांबी द्यायची नाही. मतदान केंद्र लोक कसं काय जाऊन देते, ते म्हणजे आपलं मतदान करायचं राहिले. आणि फॉर्म भरायला आधीच लोक जाऊन बसल्यावर नेत्याचा नंबर नंतर लाईनीत तिकडं मागं 5 किलोमीटर मागं, ते का डायरेक्ट येऊन तिकडून यायला काही दवाखाना आहे का उशिराचा. आधी जेव जाईन त्याचाच फॉर्म भरावा लागेल ना. पैसे कसे मोजायचे, काय करायचे, लोक कसे पैसे आणतात त्याची पंचायती, परत चिल्लर आणतात का नोटाच आणतात. आणि इतक्या जणांच्या गोण्या मोजायच्या म्हणल्यावर 50-60 हजार लोकांच्या. पण ते आपला अजेंडा नाही आहे. मी खरं सांगतो, राजकीय अजेंडा आपला नाही, आपलं मार्गस्थ नाही. परंतु ज्याला त्याला संविधानाचा अधिकार आहे. पण हा आंदोलनाचा प्रकार तुमचा नाही आहे का राजकीय नाही, मी पहिले सांगितलं ही राजकीय अजेंडा झाला ना. असं कसं राजकीय मार्ग झाला ना. मी राजकीय मार्गात पडणार नाही, माझा तो राजकीय मार्ग नाही. पण समाजाचा मी मालक नाही, समाज माझा मालक आहे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांनी किती डावं टाकले तरी मी त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही गलत नादी लागलात. हां, तुमचा आता हे शेवटचा डाव आहे. पोरं गुतविणे, गुन्हे दाखल करणे, मराठी भेणार नाहीत, बोर्ड काढायला लावणे, कुठं चूक झाली गुत्यो मागचे पुढं आण, ती एक फौज माझ्यासाठी व्हायला लागली. फडणवीस साहेब तुम्ही ऐकत असाल तर हे महत्त्वाचं सांगतो तुम्हाला. तुम्ही मला फौज तयार करून द्यायला लागला. तुम्ही हे पोरं जे आणायलात ना मागचे 5-6 महिन्याचे काही नाही केलेली, अर्ज दिलेले, साखळी उपोषण करणारे, हे असले लोक तुमचे पोलिसांनी यायला लागलेत. आता तुमच्या सांगण्यावर त्यांचं सरळ म्हणणं आहे वरून आदेशित गृहमंत्र्याचे सरळ सांगते ते. तुम्हाला पाहिजे असल्यास त्याची रेकॉर्डिंगसुद्धा मिळते, काय अडचण नाही. डायरेक्ट वरून आदेश म्हणते ते. म्हणून ही फौज म्हणायला लागली आता येऊ गुन्हे आणि ते गुन्हे. पोराच्या न्यायापासून हटायचं नाही, पोरीच्या न्यायापासून हटायचं नाही. आता आपल्या लेकरं मोठे होणार आहेत आरक्षणामुळे, एक केस होईल पण पोरं मोठे होते असे मराठी म्हणायला लागले. म्हणजे तुम्हाला एक फौज तयार करून द्यायला लागला. तुम्हाला वाटतं हे दाबून टाकीन मी. बोर्ड काढल्यामुळं गावचे गाव नाराज व्हायला लागले. तुम्ही आज बोर्ड काढता, तुमचं प्रशासन बोर्ड काढतंय स्वतः, उद्या तुम्हाला बी लावायचेत. आमच्या भीतीला तुमचे पॉम्पलेट चिटकायचे. तुमचं पॉम्पलेट घेऊन तर आमच्या दारापोत यावं लागलं ना तुम्हाला, याला मतदान कर म्हणून. आमच्या दाराला आता आम्ही लावायला लागलो पॉम्पलेट. तुम्ही लय गलत करायला लागला. तुम्हाला सांगितलं तुम्ही तुमचा हे डाव हे फेल जाणार आहे. मी हरणार नाही, अजिबात हरणार नाही, मी हरवणार. मी डाव टाकला शेवटचा, तुम्ही गुल. हां, हे बी सांगतो माझ्याजवळ बेले डाव आहेत. मी बी माझ्या बघतोय, तुमची समाज बी बघतो माझे. मला वाटतं 8-9 तारखेपर्यंत यांची माझ्या बघावी आपण, आणि नंतर आपण कामाला लागावं मराठा समाज. नंतरचं काय आंदोलनाचं पवित्र असेल का? नाही, माझं तसंच असतं. मी आधी काहीच सांगत नसतो. सांगितलं की त्यांची फजितीच होती. मी सांगत नसतो आणि टायमाला केल्याशिवाय मी सोडत नाही. कारण मला चॅलेंज दिलेलं चालत नाही. तुम्ही गोडी गुलाबीने काही करा, आपली कशातच तयारी असते. आणि तुम्ही फडणवीस साहेब गोडीनंच ह्यो मार्ग काढा. तुम्हाला आणखीन संधी तुमच्या हातातून गेले नाही. तुम्ही लाट मराठींच्या अंगावर घेऊ नका नाराजीची, विनाकार. तुम्ही सगळ्या स्वैरींची अंमलबजावणी करा.
आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे जे आपलं ठरलं आहे केसेस गॅजेट हे पूर्ण घ्या, तुम्ही मोकळे व्हा, आम्हाला मोकळं करा. आम्हाला त्या राजकारणा फाजकारणात काही देणं घेणं नाही. आम्हाला गोरगरिबांचे पोरं मराठीचे मोठे करायचे. तुम्ही केस केली की मराठी केस घ्यायला तयार झाले जातात. होऊ दे म्हणतात आपल्या लेकरासाठी, लोकांसाठी मरणाचे झालेले आहेत. आणि तुमच्या नेत्यांसाठी तर फुकट लय झाले आहेत. आमच्या स्वतःच्या लेकरासाठी झाले म्हणून आम्हाला काय अडचण नाही. आणि मराठ्यानं केस झाली ना खुश व्हायचं, बारीक चेहराच नाही करायचं. खूप वकील आहेत आपले, सगळे मोफत लढतील. खुश व्हायचं, केस केली की लगेच कोर्टाकडे निघायचं जामीनला. कोणाच्याच पाय पडायचं नाही. नेत्याच्या फित्याच्या माय केस झाली माया मागं येता का पोलिसाला सांगता का, करून दिली की नीट निघायचं. आपल्या लेकरासाठी आपण एक केस बघू सगळे करून दे. त्याची इच्छा आहे, देवेंद्र फडणवीस साहेबाची खूप इच्छा आहे की लोक घाबरायचे केशी करून. काही घाबरू नका कोणी, काढू द्या, बोर्ड काढायचे. उद्यापासून सुरू करा, आपण सुद्धा मोहीमच सुरू करा. आता मेल पाठवणे, दहशत थांबवा म्हणून पंतप्रधान साहेबांपासून राष्ट्रपतीपर्यंत, राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत महाराष्ट्राच्या मेल सुरू करा. महाराष्ट्रातली मराठा समाजावर चाललेली दडपशाही थांबवा. आणि आपण आपल्या दुसरा मुद्दा, आपण आपल्या घराला दाराला डायरेक्ट पॉम्पलेट चिटकून टाका, एक झेरॉक्स. हां, कोणत्याही पुढाऱ्यांनी माझ्या दारात यायचं नाही. मोटरसायकलला बी चिटका. लोकसभेसाठी भाजपानं अनेक राज्यातल्या उमेदवारी जाहीर केल्या, पण महाराष्ट्रातला अजूनही एकही उमेदवार त्यांनी जाहीर केला नाही. कुठेतरी मराठा समाजाचं आंदोलन आहे अशी त्यांना भीती वाटते का, तुम्हाला वाटते का भाजप भीती? ते मला माहीत नाही, पण मला एवढं माहिती आहे ही ज्वलंत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. आणि मराठी नाराजीच्या लाट अंगावर घेणं सोपं नाही म्हणून ते निवडणुकाच घेणार नाही. हे मी पहिल्यापासूनच म्हणतोय, आजच नाही. ते घेणारच नाही, कारण त्याचा परिणाम येईल लक्षात आता हळूहळू. आत्ताच नाही. त्यांचे डावं किती घेतात आणखीन 8-9 तारखेपोत बघतो आम्ही शांत चित्ताने. मराठी शांत चित्ताने बघा. मी तुम्हाला मागंही सांगितलं आहे, आजही मीडियाच्या माध्यमातून सांगतो, शांत चित्तानं सगळे बघा काय करतायत काय नाही, कोणचा आमदार आहे कोणचा मंत्री आहे. आपल्या लेकराच्या टायमाला उचिकसुद्धा बोंबलत नव्हता तिथं. इकडं नेत्याला बोललं तर चुटूनच पडला आमदार आणि मंत्री. जसं काय तो मोठा करतोय. आपल्या लेकराला मोठं करायला कोण येणार आहे? हे नाही येत आता. आपली लढाई आपल्याला लढायची. यांना काय करायचं तर करू द्या, सावध राहा. पण याचा अर्थ असा बी नाही लई दिवस सहन करणे. वर्ग उचललं आणि विनाकारण त्याला त्रास झाला ना, तालुके उठून तिथे जाऊन बसायचं जॉब विचारायला. आम्हाला सगळ्याला अटॅक म्हणायचं, चल जाऊ द्या आता. तू एक नेला, दुसऱ्या दिवशी 2 नेते, 3-4 दिवस झाले की 2 नेते. म्हणजे ही प्रकार असा आहे की गावावर दहशत निर्माण करायची. त्याला नेलं मग उद्या मला बी नेते का काय घेऊ, ही घाबरट भरली पाहिजे अशी त्यांची पद्धत आहे. आता घाबरट न होता त्या पोराला का नेलं हे गावागावानी तालुक्याने जॉब विचारायचं. शांततेत जाऊन खुशाल मांडी घालून जाऊन बसायचं तिथे. आणि उद्याच्याला आणि एक मराठ्यांना सांगतो, उद्या याला नेलंय, परवा तुमचा बी नंबर आहे म्हणून माझ्या बी बघू नका. तुमचाही नंबर लागणारच आहे. ते 2-4 दिवसांनी येणार. त्याच्यापेक्षा सगळेच एकदा चला. शांत चित्तानं आता फक्त बघा 8-9 तारखेपर्यंत हे काय करते. आणि आपल्या मोहिमेत आपण राहा. मी बी बाहेर पडलो आता. त्यांचे कोल फडणवीस साहेबाचे बी हल्ला करणारे तर भाजपचे कार्यकर्ते ते बी बघायचेत मला कोण कोणी. चलो, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.